तर हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. झाले 3 दिवसापासून मी काय ब्लॉग बनवले नाही आहे, कारण माझं 3 दिवसापासून घरात थोडा पण पाय नव्हता. म्हणजेच माझं पेपराला जाणं येणं सुरू होतं. त्याचबरोबर ईशानसुद्धा होता. त्याचंही परेशान करणं. 4 ते 5 तास पेपराला दिले होते, म्हणून मी 3 दिवस काय व्लॉग नाही बनवला. तर आज व्लॉगला कंटिन्यू करते मी. आणि सकाळी इथं छोटंसं वासरू आहे आणि ते ना मला बघून भेल आहे. म्हणजे पलीकडे झालं लगेच त्यामुळे उन्हाळ्यात काय दिसत नाही एवढं. थांबा 1 मिनटं. कॅमेऱ्याचं असंच आहे, कुठं जा कसं जा ते काही दिसतच नाही. आणि हे भेलं बरं का, आता हे आलं बाहेर. तर आता तिथे मी त्याला ते फूल दिलं आहे जे आणलं ते, आणि त्याचं काही ध्यान निघत नाही आहे. त्यामुळे मी दाखवते. तर असा येतो, त्याचं काही ध्यान नाही निघून राहिलं त्याच्यातून. घरात जाऊ का बाहेर येऊ, घरात जाऊ बाहेर येऊ असं होतं त्याला, पण येऊ राहिलाय तो. आणि नाही तर सध्या फुलीच म्हणतात ना त्याला, ढवळे फुललं. तर याला इतके छान फुलं आलेत ना, यायला सुरू झालंय. पण इकडं आला आणि त्याने ते फुल दिलंय बरं का, इथं फेकून मी आणलेलं. आणि नाही हौदावर जाणार आहे तिकडे, याचं नेहमीचंच असते. सारखं सारखं हौदाकडे पळतोय. आणि ना मी तिकडे जाऊ देत नाही, मुंग्या वगैरे असतात लाल म्हणून. आता काय माहिती कुठं निघलाय. चालला तो मावशीच्या घरी. नाही, हा तिकडे चाललाय बघ. इतके जास्त केस खराब झालेले आहेत आणि हा आता पळवतच आहे मला. इकडं पळवणारच आहे तो. पहिले केस मोठे होते, आता थोडेसे कट केलेत खालून, कारण ते लयच अनकोरली पण खूप जास्त झाले ते कुरळे. म्हणून आता त्याच्यावरती पण थोडं ध्यान देणे. आणि ना इकडं बैलगाडीत आले बरं का. आता पायाला नाही का इथं अंजूत होते, तर याच्या पायाला अंजूत होते. म्हणजे 2-3 फुलशा एकाच जागेवर गोल 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 असं होऊ राहिलंय त्याला. त्याला पण काहीतरी मलम वगैरे आणले. मलम आहे बरं का, पण त्याने ना 4-4, 5-5 दिवस लागतात त्या बांधून जायला. आणि बघा परेशान करते सारखा. कुठं जायचं तुला, मला सांग बरं. कसं दोघं आहे इथं. याच्या पायाला थोडं हे माझ्या मागून निघायचं, याला तर कसं सांगू. इकडून जाय ना, इकडून. मग मागून जागा नाहीये. तर आता जे दिलं ते नाही घेणार, ते कॅमेऱ्यात येऊन बोलून राहिलंय. तर ना मला याची इतकी भीती वाटते सारखी. कुठं बी पळतोय भावचक. त्याला अंदाज झालाय बरं का. आता क्रीम वगैरे बघणं आहे त्याच्या पायाला, आणि सारखं सारखं कुठं पळत राहते. त्याला कॅमेऱ्यावर लागणार. कॅमेऱ्याला पळसारखं केलंय मला यांनी. आणि बाहेर सकाळ सकाळी इतकी थंडी हवा आहे ना, खूपच भारी. पडशी ना पलीकडे बाळा. इकडे इतकं सुंदर होईल. पण माझ्या कॅमेऱ्याची एवढी काही क्लिअरिटी भारी नाही आहे, म्हणून दिसत नाही आहे. मागं माझ्या बैल वगैरे बसलेले आहेत. ते वडाचं झाड आहे, आणि काल ना त्याला झोका बांधण्यासाठी, पण तो तिथं काय झोपत नव्हता, म्हणून तो रात्रीच्या टायमाला भय वाटते म्हणून कपारी मला इकडे येऊन असं सारखं बसावं लागतं बरं का. जेव्हा थकतो ना झोपून जात असतो ना. आता मी इकडं आलेली आणि आता शिक थोडंसं छान दिसत. तर ह्या वडाला झोका, आणि वडाच्या झाडाला रात्री इतकी भीती वाटते, उबड वगैरे राहते त्यामुळं बरं का. जास्त काही नाही. आलं माझ्या पिल्लू. आता याला खाली वगैरे देते मी, वरती तुम्हाला बेजार करणार आहे. तर याला बैलाच्या तोंडातलं वडायचंय.
आता शिक देऊ राहिला त्याला खात येते तर तसं नाही करू त्याला निघला त्याला आणलंय मी इकडं आणि सारखं प्रेझर करायला इथं पण तो शांत नाही आहे पडला पडत राहतो ना हसत राहतो तर स्वतः पडतो ना हसतो तर आता मला पुन्हा एकदा केस धुणे कारण पहिले मी एका शॅम्पूने धुतले होते मला नव्हतं माझे शॅम्पू म्हणून आणि मग आता मी डब्बा वगैरे चेक केले तर त्याच्यामध्ये इतके सारे शॅम्पूच्या पुड्या निघल्यात ना पुन्हा एकदा केस धुणे मला हे बघा तरीसुद्धा वल्लेच आहे बरं का सुकलेत थोडे म्हणा अजून हे वल्लेच आहे तर चला आता ते पण धुवून काढणे आणि हा लागलाय पुड्या पाड्या काही जमा करायला पडेल खाली तर तसं तर हे असंच आहे खेळणं सुरू राहते कोणती एक वस्तू जमा करणं आणि कुठे एक जागा सापडून ते ठेवून देईल तर चला आता मी पण माझे हेअर वॉश करते एकदा मग बोलूया आपण मला ते वाटत होतं की असं धुणं होणार आहे माझं ते पाहू राहिलं आहे मी याच्या मागं आणि इथं आले ना असं केलं ना इतकं छान वाटलं मला हे बॅकग्राऊंड म्हणजे मागचं बघा किती छान हिरवगार सगळं काही किती भारी वाटतंय सकाळ सकाळी आणि येऊन येते ना इकडं म्हणून जात नाही मी गेला तो हौदाकडेच गेलाय आता त्याला भीती नाही कशाची मस्त इथं फोटो वगैरे काढा वाटायला इतकं थंडगार हवा आहे सकाळी सकाळी खूपच ते एकदा सवय थोडी आता हा फक्त मला थोडीशी इकडं कॅमेऱ्यात बघायची हे नाही आहे पण मी ते पण बघेल कारण सारखी नजर इकडं जाते इकडं जातच नाही ह्या कॅमेऱ्यात तर बघू आता नळाजवळ येतोय नाही तेच पाणी पितोय ते प्यायचंच पाणी जे 1-2 कपडे राहिलेत मी ते धुवून घेतलेत बाकीच्यांचे आंघोळच राहिलेले अजून आंघोळ म्हणजे याचे पप्पाचे आणि याचे आंघोळ राहिली तर याला मी त्याच्या पप्पासोबत आंघोळ घालणार आहे त्यांची तवा धुईल बाबाचे कपडे पडले तर मग आता बाबाचे धुवून घेते आणि स्वयंपाक माझा बनलेला आहे कारण आज सकाळीच आईनं बनवून ठेवला सोपं होतं भाजी मुगाची डाळ बनवायची होती तर मग आईने बनवली आणि सकाळी आई उठल्या होत्या लवकर तर त्यांनी पोळ्या पण करून घेतल्यात आणि तसं पण त्यांना जायचं असलं ना की मग त्या करून ठेवतात कारण त्यांना माहिती आहे ईशान किती परेशान करतो सारखा सारखा तर आता लवकर कपडे धुवून घेते मी कपडे काय दोनच आहे पण तेच इथे कॅमेरा नाही ठेवता येत बघा नंतर शूट घेऊ आपण आणि माझ्या मागं कुठं गेलं हे दिसतंय का हे आहे टकलं नळ सुरू पण त्याचा नळाचा जर सगळे आवाज गेला ना त्याला करमत नाही सुरूच करतो हा सारखा सारखा तर चला मी कपडे वगैरे धुते तर झाले माझे कपडे धुणं टाकले मी ईशान सुद्धा इथे हौदीजवळ खेळते आणि आज मी त्याला तोपर्यंत झोपू नाही घालणार जोपर्यंत तो स्वतःहून घरात जात नाही तर इकडं बसले मी हौदावरती सध्या त्याच्याजवळ कारण तो इथेच खेळत आहे त्याच्यामुळं हां त्याने तिथं साबण दिली टाकून तर घरात आले होते तरी आणि अर्धे कपडे तिकडे फेकलेत आणि हे बघा त्याचे कालचे एवढे कपडे धुतलेले तर आता हा कपडे फेकते आणि मी सुद्धा फेकू देते कारण की त्यांनी ना पूर्ण बास्केट हे झालेली आहे त्याच्यामध्ये थोडे कपडे व्यवस्थित लावणे आणि हा ड्रेस मी त्याला मेशोन ऑर्डर केला नाही मेशोन नाही फ्लिपकार्टहून केला तर हा त्याला आवडतोय बरं का म्हणजे मी याला खूप वेळेस घातलेला आहे पण आता ना हे सगळे नवीन नवीन टॉप वगैरे आलते तर मग हे काय घालायलाच भेटलं नाही त्याला आणि आता माझ्याकडे दिलाय आणून काय माहिती काय म्हणतोय असं मला याला आंघोळ घालणंच आहे कारण इतका परिश्रम करायला ना आता बघा घालच म्हणते तर चला मग भेटूया आंघोळ वगैरे घालते मी पाणी तर तपलेले दोघायचे बी अरे घालते बाबा नाव घालायचे आपल्याला त्याला कळायला लागलं पण झालंय कॅमेरा घेतलं की तर रडतोय आणि ना आता बघा त्याचे टिक्के वगैरे सगळं काही मेकअप झालाय पिऊन वगैरे माणूस लगे तयार आहे आणि याला की असं आली तर आता छोटी छोटी लात मारून इथला व्यवहार करणार माणूसच नाहीये बघा कॅमेऱ्यात कसं दिसत बरं असं द्या मागचं लाईट लावलेलंच नाही त्यामुळं असं दिसत आहे पण मागचं लाईट लावायला सुद्धा जागा नाही आहे त्यामुळे मी तरी लावते
पंखीची पिन काढावं लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला. अहो बाळा वाटे नाही जाऊन कशाच्या बी शिक भानगडीची कुठे लावायची. तर एकदा मी कॅमेरा फिट करते. कशाला काढत असतो मग बार बार बघा असं करतोय. याच्यावरच उभा आहे हेच काढ म्हणतोय. सारखा असा आम्हा बोटा बोलून पिल्लू आई आई याला मी झोक्यात टाकलं होतं. व्हिडिओ सुद्धा शूट घेतला मी, पण हा झोक्यात काय झोपला नाही कारण त्याला माझ्याजवळ झोपायचं होतं खाली. खाली त्याला 5 वाजता तसं झोपू घातलाय. आणि याचे इतके सगळे कपडे इतके परेशान झाले मी. एका जागेवर नसतातच, कधीच नसतात. तर आता या सगळ्यांची घडी वगैरे करून घेते. पटपट करते मी. पॅन्टी याच्या वेगळ्या ठेवायच्यात आणि जे शर्ट आहेत ते पण वेगळे ठेवायचे. आणि हा त्याचा ना एक टाईमच आहे म्हणजे झोपायचा. आता तो 11 ते 12 वाजता उठून सांगता येत नाही त्याचं, कारण आता 9:30 वाजले. बघू किती वाजता उठतोय. लवकर आवरते. हा ड्रेस मी त्याला ना फक्त 2दा घातलाय, त्याच्यानंतर मी त्याला घातला नाही. हे मी त्याला 3 वेळेस घातलं जॉकेट. आणि हे कुठं जायला यायला चांगलं वाटते बघा. तर मला काय घडी नाही यात अशी केली. ते त्याचे असे हे आहे ना, कुठे जायचे असे कपडे ते वेगळे लावते. आणि पॅन्ट मी फेकून देणार आहे. फेकून म्हणजे उशी वगैरे ठेवून घालणे तिला. ते घालत नाही तरीच तसं. पण हा ड्रेस मी ईशानला 3 वेळेस घातला आहे. आणि हा त्याला आता छोटा होतोय त्यामुळे मी त्याला काय घातलाच नाही. हा बोलले त्याला पिट्ट नको आहे म्हणून. तर हा पण मी इथं ठेवून देणार आहे. आणि त्याचे सॉक्स कुठे जायचं असलं तरच घालते मी, नाही तर घालत नाही त्याला. रिकामं गरमी. हा एक टॉप आहे त्याचा, हा मी नेहमी घालते त्याला. ही पॅन्ट ना इथं फिट्ट आहे तर घालू सुद्धा वाटत नाही. जीन्स जे कपडे मी ना असे बाहेर गावाला वगैरे कुठे जायचं असलं ना तर मी ते साईडला ठेवून द्यायले. आणि जे कपडे त्याचे इथं घालायचे आहेत ना ते इकडे ठेवून द्यायले. आवाज येतोय का मी काय माहिती तुमच्यापर्यंत माझा? खूप दमाने बोलते मी तरी सुद्धा. आणि हा ड्रेस हे कपडे धुतले तर पाहिजे धुतले तर ते उलटे धुतलेले, त्यामुळं ते असे. आणि हे पण त्याचे घालायचेच कपडे. तर आता मी हे ड्रेस आहे ना कुठे जायचं असलं तर टॉप आहे तसा बघू, कारण वर इतके घालायचे कपडे झाले त्याचे खूप जास्त. आणि त्याच्यातूनच हा एक कलरचा आहे, सेम आहे. डिझाईन बघ थोडीशी वेगळी आहे, बाकी दोन्ही टॉप सेम आहे. एवढे कपडे आपल्याला नसेल एवढे कपडे याचे पडे खूप जास्त. आणि याचे कपडे आता आंघोळ वगैरे झालीत धुवायचे राहिलेत. आणि हा टॉप त्याचा झाले आता किती महिने झाले असेल याला, 3-4 महिने झालेत मी याला घालते हा टॉप. अजून येतो आणि छान जास्त काही यूज नाही केलेला मी. ही पॅन्ट आहे, ही पॅन्ट ना याच्यावरची पण जीन्सची होती म्हणून मी साईडला ठेवून. आणि ही पॅन्ट कोणत्या तो आकाशी टॉप कुठे, ह्या टॉपवरची तर ती पण इकडे जाणार. ही वाली पॅन्ट याच्यावरची
नाईट पॅन्ट सारखे आले असताना तर मग मी घालते. हे मी बघा नवीनच आहे. काही कपड्याच्या घड्या आहे आणि काहींच्या नाही आहे, त्यामुळे त्याच्या घड्या करायला. आणि हे पॅन्ट ना आम्ही शर्ट गेले माझ्या, तर त्यावरती आलेली आहे. शर्ट दाखवते मी तुम्हाला कोणतं आहे तर हे सगळे जे घालायचे नाही ते मी साईडला टाकणार आहे. ही मी ऑनलाईन शर्ट ऑर्डर केलं होतं व्हाईट कलरचं बघा, त्याच्यावर चॅनल येते, तर मग ही पॅन्ट मी लावून देणार आहे. आणि ही बघा ही ताईने घेतली होती ईशानच्या सावळात. आणि हा एक शर्ट, तर ते फिक्स मागून ठेवले, जे बाहेर जायच्या घालायचे ना ते असे व्यवस्थित ठेवून देणार आहे. नंतर मग सापडायला तर असं होत. आणि हे शर्ट आहे तर घालणं होत नाही आहे, बघेल तरी पण. आणि हा मम्मीने जे घेतलं होतं ना ते हे होतं ते पॅन्ट, आणि याच्यावरचं जॉकेट. तर याच्यावरचं हे जॉकेट आहे काही असं होतं. तर हे असं होतं याचं. आता हे बघा याच्यात नाही आलं घालता, त्यांना सुद्धा व्यवस्थित ठेवलं आहे. तर हे मी त्याला 3-4 वेळेस घातलं आहे दीदीच्या बड्डेत वगैरे काही असलं तर. मग मी हे त्याला घातलेलं आहे जॉकेट, ते पण ठेवते. अजून एक जॉकेट बघा त्याला, तर हे काही असं आहे, हे दिसत नाही बरोबर, तर हे त्याच्या बड्डेच आहे, बड्डेत घेतलं होतं त्याला हे. तर हे सुद्धा मी खूप कमी घातलेलं आहे, 1-2-3 वेळेस घातलं आहे, कारण कुठे जातच नाही तर मग घालताच येत नाही ते घराला कपडे. तर यांची पण घडी, हे बैल पोळ्याला घेतला होता शर्ट, याच्यावरचं त्याला येत नाही, पण हे मला खूप आवडते म्हणून मी हे ठेवून दिले, पण घालणं होतच नाही ते. आणि हे सुद्धा मी अजून घातलेलं नाही त्याला. याचा कलर ते वेगळं आहे त्याच्यामुळे हे काय घातलं नाही, पण जेव्हा ते थोडा मोठा होईल का तेव्हा त्याला येऊन जाईल मग मी हे घालेल त्याला नंतर जेव्हा. आणि इतकाच व्हिडिओ 9 मिनिटाचा झाला आहे बघा, जाऊ द्या. आणि इथे मी आता एक जॉकेट नाही दाखवलं सेकंड नंबरला, त्याच्यावरची पॅन्ट आहे. अजून एक हे वाला, हे बीक मी त्याला घातलेलं नाही. आणि हे त्याच्या अजून नाही घातले मी त्याला, अजून हे तर हे मी त्याला घालेलं आता कुठं जायचं असं गावात तर आज उद्या परवा काढेल मी त्याला. मी त्याला 2-3 वेळेस घातलेलं आहे, त्याच्या बड्डेलाच घेतलं होतं हे पण मी, पण मग आता त्याला ते थोडंसं मोठं होते तर घातलं नाही. हे ऑनलाईन ऑर्डर करायला होतं मी, त्यामुळे ते तसं झालं, साईज थोडी मोठी आली त्याची, पण मी काय रिटर्न नव्हतं केलं. आणि हा जो टॉप घातला का ही पॅन्ट आहे त्याच्यावरची, तर हे छान नाही वाटत एवढी म्हणून मी घालत नाही त्याला. आणि ती हिरवी पॅन्ट ना घालली का याच्यावरची ती, तर हा पण काही जास्त घातलेला नाही मी ईशानला, तर हा पण घालेल आता, थोडा खराब झाला हा. आणि ही जीन्स कोणती, आणि ही पॅन्ट ती जॉकेट नव्हतं जीन्स मी दाखवलं हिरवाला त्याच्यावरची, आणि त्याच जॉकेटवरचं ही शर्ट आहे जे माझ्या बहिणीने दिलं होतं. ही जॉकेट पॅन्ट आणि शर्ट त्याच्यावरचं आहे, तर आता ते तसं ठेवून गेलं आहे. काढतं काय म्हणजे. आणि हे पॅन्ट आणि सेम मी जे शर्ट दिले तसंच आहे, पण हे आमच्या शेजारच्या काकूंनी दिले, मावशीने दिले, तर छान होतं हे पण. आणि मी याच्या खाली मी थैली टाकलेली होती बघा, कारण धूळ माती जाते त्याच्यामुळे लागते. असं ठरते आता मला दिसेल थोडं, तर याच्यामध्ये थैली ठेवली होती जीन्सच्या पॅन्टीत बघायच्या सगळं साईडला ठेवलं ये शर्ट. हे त्याच्या वापरायचे कपडे, हे त्याच्या वापरायच्या पॅन्टी, हा त्याचं नागपुसायचा रुमाला मी सॉक्स, अजून सॉक्स होते तर ते बघावं लागेल मी कशात ठेवलेले.
तर बघा इकडे एक सॉक्स आहे पिंक वाला, त्याची टोपी अजून आहे एक, अजून 2-3 दिवसांनी कसं तसं होऊन जाणार. बसत पण नाही. झाले आपले कपडे. त्याला कपडे वगैरे चेंज केलेत मी. तुम्हाला ईशानचे कपडे पण दाखवले किती होते पुढे. तर माझे केस मी जे धुते होते तर ते बनवले नाही. तर आता ईशान धुतलाय तर पुन्हा एकदा धुवून घेते ह्यांना चांगला शॅम्पू घालून, लवकर सुकवू नये कारण. आणि आजच्या व्लॉगला मी इथंच एंड करते कारण की जास्त व्हिडिओ तर खूप जास्त लांबा झालेला आहे, त्यामुळं आता मी काय व्लॉग. आणि हा मी ना एक व्हिडिओ बनवेले ऑनलाईन कुर्तीजवाला, जो मी बनवल्या होत्या, पण मी त्यांचं काय बनवलं नाही. एक कुर्ती होती त्यावर तो मी घालूनच टाकलेला डायरेक्ट, आणि तो व्हिडिओ मी टाकून दिला. तर आता जे दुसरे आहेत कुर्तीज तेही तुम्हाला मी लवकरच दाखवेल, कारण ते इतके छान आलेले आहेत ना. मग पहिल्यांदा मी ते कुर्तीज ऑर्डर केले माझ्या स्वतःसाठी. तर म्हणलं होतं पुन्हा एकदा डोकं धुवायचं आहे. केस झालेत माझे धुणं, 2 शॅम्पू घालून धुतलेत मी. आता लवकरच तयार व्हायचं आहे. आता हे सुकूस तर मी माझे कपडे राहिलेले धुते. हा चॉप आणि हा चॉप, हा मला 10त पडलेला, आणि हा मी जत्रातून सेल होतं तर हा मला 10त पडला आहे. म्हणजे हा मी चॉप आमच्या बाजारातून घेतलेला, तर हा मला पुरला आहे, आणि ही काय पुरला नाही पण नव्हता तर म्हणून घेतलेला. हा एक घेतला आणि हा एक घेतला, आणि त्याचबरोबर चॉप्स काही असे लावलेत मी इकडं. प्रस घेतली. तर हिच्या आत ना अजून एक छोटीशी प्रस आहे, तीही तुम्हाला दाखवते मी जत्रातून घेतलेली. एवढी काय खास जत्रा नव्हती भरेल ह्या वर्षी आमच्या गावची, पण तरीसुद्धा माझ्याकडं प्रस नव्हती म्हणून मी घेतली ती. आणि ही एक, तर ही मोबाईल ठेवायला घेतलं आहे मी, बाकी काही नाही. येईल कपडे लवकर धुवून घेते सर. पोराचे माझे आणि बाबाचे पुन्हा एकदा कपडे आहे. बाबाचे पुन्हा कसे आहे तर बाबा गावातून आलेले आहेत, तर मग त्यांचे ते कपडे पडलेत तर ते धुते. केस तोपर्यंत वाळून जातात माझे, बाहेर खूपच ऊन झालेले. तर चला आता लवकरात लवकर आवडते कामं. कॅमेरा एका जागी सेट करणे मला दिसेल मग. मी तुम्हाला दाखवलं ईशान आता उठलाय क्यूट सोबत खेळायचे, त्याचबरोबर मला इथे येते. आणि जेवण वगैरे मी नेमकंच केलंय बघा. तर केस अजून वळले तर थोडेसे असे सुकायला ठेवले. तर बघा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघा उद्या तर ब्लॉग येईल नाही येणार आहे असं मी सांगत नाही आहे, कारण ते पेपरून आले तर बनवेल मी घरी कोणी नसलं की. पण सर्व असल्यावर मग काय बनवणं होत नाही ब्लॉग. तर बघू आपण. आणि आजचा ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा उद्या परवा जेव्हा ब्लॉग बनवेल तेव्हा. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय.